पॉलिटिशियनला आहे ना, एक तर त्यांना कन्फ्यूज करायला आवडतं किंवा कन्व्हिन्स करायला आवडतं, पण लोकांना कन्व्हिन्स करणं अवघड जातं. मग ते कन्फ्यूज करून म्हणून ते कन्फ्यूज करून ठेवतात. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलं की लाडकी बहीणमध्ये त्यांनी सरकारने काय केलं, लोकांना कन्व्हिन्स केलं की बाबा तुम्ही आम्हाला वोट द्या. काँग्रेसकडनं सत्ता मिळवण्यासाठी मोदींनी कुठली स्ट्रॅटेजी वापरली, स्वतःचा करिश्मा मोदींनी कसा वाढवला, महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांनी पॉवर कशी कन्सोलिडेट केली आणि पूर्ण पॉवर कशी एक्सपांड केली, उद्धव ठाकरेंची रणनीती कुठे चुकली. दुनिया में सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. फॉरेनमधनं एक बाई आली होती, तिच्यासमोर काही मुलं 10-12 वर्षाचे कचरा करत होते. आता कचरा करत होते तर तिने म्हटलं की बाबा हा कचरा उचला म्हणून. तर ती आहे ना, ते मुलं आहे ना कचरा उचलत नव्हते. ती समजून सांगत होती की बाबा दिस इज युअर कंट्री, हा तुमचा देश आहे की हा तुम्हाला स्वच्छ ठेवायचा आहे. रस्त्याने जाताना बघतो जर नवीन जो फ्लायओव्हर असेल त्याच्यावर कित्येक लोकांनी थुंकलेलं असते, ते लाल करून टाकतात फ्लायओव्हर. तर हे ना प्रॉब्लेम तोच आहे की आपण स्वतःची जबाबदारी स्वतःवर घ्यायला तयारच नाही आहे. देशामध्ये किती मोठे मोठे चॅलेंजेस आहेत. एक तर आपल्याकडे शिक्षणामध्ये आपण मागे पडलोय, स्वच्छतेत तर मागेच आहे, त्यानंतर पॉवर्टी पण एवढी सारी आहे, म्हणजे कितीतरी चॅलेंजेस आहे आपल्याला. नरेंद्र मोदींचं माहिती आहे का, सर्वात महत्त्वाचं करिझमॅटिक लीडर काय म्हणले, त्यांचं पॉलिटिकल सायकोलॉजीवर भयंकर कमांड आहे. म्हणजे जे राजकीय मानसशास्त्र असतं ना त्याच्यावर, की लोकांना कसं ट्रिगर करायचं, लोकांसोबत कसं वागायचं, लोकांना कसं खुश करायचं. 2011-12 मध्ये काँग्रेसची एवढं वाईट परिस्थिती होती की लोकांना असं झालं की ते नको आहे बाबा हे काँग्रेस एकंदरीत. तर त्यामुळे काय झालं, तर नरेंद्र मोदींनी लोकांना हेरलं की बाबा यांची डिमांड काय, यांची गरज काय. तर यांना पाहिजे होतं की एक कमकुवत पंतप्रधान जो होता मनमोहन सिंग यांच्या स्ट्रॉंग लीडर पाहिजे होता. कारण की तेव्हा यायचा पाकिस्तान हल्ले करून जायचा, बॉर्डर आपल्या जवानांचे सर पण कापले होते. गोपीनाथरावजी गेले आपल्यातनं, तेव्हा कन्फ्युजन होतं की आपण कोण. पण नरेंद्र मोदींनी बरोबर फडणवीस साहेबांनाच निवडलं का, तर त्यांच्याकडे ती कुवत आणि ती कॅपेबिलिटी आहे की राईट पर्सनला राईट टाइमला ओळखायचं. महाराजांनी पण तेच केलं होतं की महाराजांना पण माहिती होती की कुठल्या कामासाठी कुठला व्यक्ती, कुठलं शस्त्र आणि कुठला टाइम हे योग्य आहे. ते महाराजांनी बरोबर हेरलं होतं, म्हणून स्वराज्य उभं झालं.